आजवर आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झालाय त्याची कल्पना आहे मला. मी समजू शकतो तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेला आहात आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. ठीक आहे, केलं तुला माफ. जा आता जा. अजूनही अंजलीवर प्रेम आहे आणि मी लग्नाला तयार आहे. अरे हे बघा, माझ्या आईचा जो प्रॉब्लेम आहे त्याची जबाबदारी मी घेतो, पण त्याची काळजी तुम्ही करू नका. पण प्लीज मला समजून घ्या. बस बस. आम्हाला असं वाटलं की झाल्या प्रकाराचा तुला पश्चाताप झाला असेल आणि ते तू सांगायला आला असशील, पण हे ठीक आहे. ठीक आहे, तू सांगितलंस, आम्ही ऐकलं. जा आता जा. मी फोन अशासाठी केला म्हणजे हे सांगायला की अंजू लग्नाला तयार आहे. नाही, पण यावेळी तिने मनाने निर्णय घेतलाय ना. नाही म्हणजे काय, परत मागच्या वेळेसारखं नको व्हायला. अगं नाही, म्हणजे हे तिने स्वतःहून सांगितलंय. ती स्वतः तयार झाली आहे. हा, मग ठीक आहे. बरं, मग आता आपण ना लवकरात लवकर मुहूर्त बघून साखरपुडा करून टाकू. शनिवारचा मुहूर्त आहे, येत्या शनिवारचा. हो, शनिवारचा मुहूर्त आहे. हा, चालेल चालेल. शनिवार काही हरकत नाही. शनिवार तर शनिवार. मग आता आपण तयारीला लागलं पाहिजे नाही का? हा, ठीक आहे, मग ठरलं. हा, ठेवू मग फोन. बरं आहे. अच्छा काकू, तुमच्या आईने आमच्या घरी एवढा राडा घातला, मी तुमच्या घरी एवढा राडा घातला, तरीही तुम्हाला माझ्याच ताईशी का लग्न करायचंय? आपल्या डोक्यातला किडा शांतच बसत नव्हता, म्हणून म्हटलं विचार करण्यापेक्षा सरळ येऊन तुम्हाला विचारावं, का तुम्हाला माझ्याच ताईशी लग्न करायचंय? तुम्ही आमच्यापेक्षा एवढे श्रीमंत आहात, तरी सुद्धा माझ्या घरी येऊन तुम्ही माझ्या आईबाबांसमोर हात जोडून उभे का राहता? का? पद्मजा, तू निभावलास तुझा शब्द. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. नाही सांगता येणार मला. आणि आता सांगून फायदा तरी काय? आता लग्नापर्यंत सगळं सुरळीत पार पडू दे, म्हणजे सुटका होईल आपली. झोप आता, झोप तू. हा, आणि तुम्ही आता जरा डोकं ठिकाणावर ठेवून वागा बर का. काय बोलतेस तू? मी काय बोलतेय, का बोलतेय, हे ज्याचं त्याला कळलं म्हणजे झालं. उगाच मला परत परत बोलायची वेळ येऊ देऊ नका. शनिवारी आपल्या घरात कार्य आहे. मी शनिवारी याचा साखरपुडा फिक्स केलाय. दृष्टिकडा साहेबांची, हो की नाही साहेब? तुम्ही जरा पुढाकार घेऊन लग्नाचं काय ते सगळं ठरवून टाका. काय? मग आता करावंच लागणार आहे ना, कारण हा आमच्या सुटकेचा लढा आहे आणि आता आमच्या सुटकेची तारीख आम्हालाच ठरवावी लागणार आहे ना. आणि हो, मी ते अंजलीच्या बाबांच्या नोकरीविषयी बोलले होते, त्याचं काय झालं? झालंय. झालं? चला, बरं झालं. म्हणजे आता लग्नानंतर अंजलीला तिचा पगार तिच्या घरी द्यायला नको. माझी पद्मजा पुन्हा मला सोडून चालली. गजरा सुकला तरी मी स्वतःची समजूत काढली की नाही, अजून नाही संपलं सगळं, पण माझी समजूत चुकीची निघाली. अंजली बद्दल बोलतेस ना? काय झालं तिचं? तिचं लग्न ठरलं. बस एवढंच ना? तुझं तिच्यावर मनापासून खरं प्रेम आहे ना? मग अपसेट कशाला होतोस? अशी काय हार मानायची असते प्रेमात? हो, पण वेळ नाहीये हातात. मग तू असं का ना करत? त्या प्रसंगाकडे पाहायचा नजरियाच बदल. मग मी काय करू? ते तुलाच ठरवायला लागेल. म्हणजे नाही, म्हणजे तू म्हणत असलास तर तिच्या आई वडिलांशी जाऊन मी बोलते. नाही, आता काय करायचंय ते मीच करेन. दॅट्स इट.